नमस्कार मुलींनो, तुम्हाला तर माहिती आहे पैशांबद्दल. आपण पैशांनी कुठले कुठले व्यवहार करतो आणि बरेचशा वस्तूही विकत घेतो आहोत. तर आज आपण 100 रुपये याची चिल्लर बघूया. त्यासाठी ही 10ची नोट. यावर हे 10 रुपये लिहिले आहेत, 1 आणि 0 रुपये 10. त्यानंतर ही 20 रुपयाची नोट आहे म्हणजेच 20 आणि यावर 20 लिहिले आहे, 2 आणि 0 रुपये 20. त्यानंतर ही 50ची नोट आहे 50 रुपीज आणि यावर 50 रुपीज 50 म्हणजेच रुपये 50. आणि शेवटी ही 100 रुपयाची नोट आहे, ज्याबद्दलच आपल्याला जाणून घ्यायचं आहे, म्हणजेच 100 म्हणजेच रुपये 100. म्हणजेच ही 100 रुपयाची चिल्लर रुपीज 100. आता आपण या 100 रुपीजलाच म्हणजे 100 रुपयाला कशा पद्धतीने आपण चिल्लर करणार आहोत ते बघूया. आता या नोटा बघा, इथे 10 रुपयाची नोट आहे. आता हे बघूया आपण हे 100 रुपये कसे होणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 नोट आहे 10 रुपयाच्या, म्हणजे हे 100 रुपये आहे. आता याला आपण परत मोजू. 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100. या 10 रुपयाच्या सहाय्याने ही 100ची नोट झालेली आहे, म्हणजे 100 रुपये आपले झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या 10 नोटा म्हणजे 100 रुपये. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 म्हणजेच 100 रुपये. आता आपण 10 रुपयाच्या सहाय्याने 100ची चिल्लर कशी करायची हे पाहिलं आहे. त्याच पद्धतीने आपण 20 रुपयाच्या सहाय्याने 100ची चिल्लर कशा पद्धतीने करायची हे बघूया. 1 2 3 4 5 म्हणजेच 20 40 60 80 आणि 100. जेव्हा 20 रुपयाच्या 5 नोटा आपण जोडल्या तर ते 100 रुपये होतात, म्हणजे 100 रुपयाची चिल्लर होते. आणि ही 100 रुपयाची. काय शिकलो? 10 रुपयाच्या नोटापासून 100 रुपये, 20 रुपयाच्या नोटापासून 100 रुपये. आता आपण 50 रुपयाच्या नोटापासून 100 रुपयाची चिल्लर कशी करता येईल हे बघूया. ही 50ची नोट आहे, 50 रुपीज 50 म्हणजेच रुपये 50. 1 आणि 2. 50च्या जेव्हा 2 नोटा मिळतात तेव्हा ते 100 रुपये होतं, म्हणजे हे 100 रुपये. काय शिकलो मग आज आपण? 10 रुपयाच्या सहाय्याने 100 रुपयाची चिल्लर करणे, 20 रुपयाच्या सहाय्याने 100ची चिल्लर कशा पद्धतीने करायचं ते पाहिलं. परत 50 रुपयाच्या सहाय्याने 100ची चिल्लर. आता आपण 50 रुपये आणि 10 रुपये, 10 रुपयाचे 5 नोटा आणि 50चे 1 नोट असं मिळून आपण 100 रुपयाची चिल्लर कशा पद्धतीने करायची आहे हे बघणार आहोत. आता आपण
50 रुपयाच्या सहाय्याने आणि 10 रुपये. 10 रुपयाचे आपण 5 नोटा घेणार आहोत. 1 2 3 4 आणि 5. 10 रुपयाच्या जेव्हा 5 नोटा मिळवू तर हे 50 रुपये होतील. मग हे 50 आणि हे 50 हे दोन्ही मिळून 100 रुपये होतील. 50 60 70 80 90 आणि 100. आता ही चिल्लर 100 रुपयाची झालेली आहे. अशा प्रकारे आपण 50 रुपये आणि 10 रुपये, 10 रुपयाचे 5 नोटा घेऊन 50 म्हणजे दोन्ही 50-50 मिळून आता आपण 100 रुपयाची चिल्लर केलेली आहे. काय शिकलो आपण? 10 रुपयाच्या सहाय्याने आपण 100 ची चिल्लर केली आहे. त्याच पद्धतीने 20 रुपयाच्या सहाय्याने 100 ची चिल्लर केली. मग 50 रुपयाच्या सहाय्याने आपण 100 ची चिल्लर केली आहे. आता आपण 50 रुपयाच्या सहाय्याने 20 रुपयाच्या सहाय्याने आणि 10 रुपयाच्या सहाय्याने आपण 100 ची चिल्लर कशी करणार आहोत ते दाखवते. ही 50 ची नोट आहे. 50 20 ची नोट 1 आणि 2 म्हणजेच 20 40. 50 आणि हे 40 आणि ही 10 ची नोट. 50 60 70 80 90 आणि 10 100. पन्नास 60 70 80 90 आणि 100 म्हणजेच ही 100 ची चिल्लर झालेली आहे. आता आपण 10च्या पद्धतीने, 20च्या पद्धतीने आणि 50च्या पद्धतीने आपण 100 रुपयाची चिल्लर कशा प्रकारे करायची हे पाहिलं आहे. आता आपण एकदा परत बघूया. आता आपण 10ची नोट बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जेव्हा आपण 10च्या 10 नोट घेतो तेव्हा ते 100 रुपये होतात, म्हणजे 100 ची ती चिल्लर. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 म्हणजे आता हे 100 ची चिल्लर झालेली आहे. आता आपण 20 रुपयाची नोट बघूया. 20 रुपये सहाय्य. 20 रुपयाच्या सहाय्याने 100 ची चिल्लर बघूया. 1 2 3 4 5 म्हणजेच 20 40 60 80 आणि 100. जेव्हा 20 रुपयाच्या 5 नोटा आपण मिळवतो तेव्हा ती 100 रुपये होतात. आता आपण 50 रुपयाच्या सहाय्याने 100 ची चिल्लर कशी करायची ते बघूया. 50च्या जेव्हा 1 आणि 2 नोटा, त्या 2 नोटा जर आपण मिळवल्या तर आपण 100 रुपयाची चिल्लर करतो. त्याच पद्धतीने 50 रुपयामध्ये आपण किती 10 मिळवले म्हणजे ते 100 रुपये होतील तर बघूया. 1 2
3, 4 आणि 5 म्हणजेच 50 रुपयामध्ये जेव्हा आपण 5-10 मिळवू आपण तेव्हा ते 100 रुपये होतील. त्याच पद्धतीने 50 रुपयामध्ये आपण 20च्या किती नोटा घेऊ आणि 10 रुपयाची किती नोट घेऊ म्हणजे 100 होतील हे बघूया. 50 मध्ये आपल्याला 20च्या 2 नोटा घ्यायच्या आहेत, 1 आणि 2 आणि 10ची 1 नोट घ्यायची आहे म्हणजेच आपले 100 रुपये होतील. ते मोजूया आपण. 50, 60, 70, 80, 90 आणि हे 100 म्हणजेच ती 100 रुपयाची चिल्लर झालेली आहे. तर आपण आज 10 रुपये, 20 रुपये आणि 50 रुपयाच्या सहाय्याने आपण 100 रुपयाची चिल्लर कशा पद्धतीने करायची आहे हे शिकलो आहोत. तर मुलींनो, तुम्ही पण आपल्या घरी याचा अभ्यास करायचा आणि ह्या नोटा बघून ते कशा पद्धतीने त्याची चिल्लर करता येईल आणि त्याचा वापर करता येईल हे बघायचं. धन्यवाद.